नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही फेब्रुवारी मंथचं करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहत आहोत. शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? 6व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. 2019-20, 2021, 2022, 2023, 2024 हे लक्षात ठेवा. सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ह्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत. यापूर्वी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी 1959 ते 1964 दरम्यान अर्थमंत्रीपद भूषवलेलं आहे. सलग 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. भारतातील सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले अर्थमंत्री आहेत. कोणती कंपनी रूफटॉप सोलर पॅनल लावण्यासाठी 1.20 करोड रुपये कर्ज देणार आहे? REC लिमिटेड. त्यासाठी एक योजना आहे PM सूर्योदय योजना. प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेचे लक्ष्य 2026 पर्यंत 40 गिगावॉट छतावर सौर ऊर्जा स्थापित करणार आहे आणि या योजनेसाठीच काय करण्यात केलेलं आहे, हे कर्ज घेण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 22 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घोषित करण्यात आलेली होती. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 2047 पर्यंत एनर्जी इंडिपेंडेंट होण्याचं आपलं टार्गेट आहे. 2070 पर्यंत कार्बनमुक्त होण्याचं आपलं टार्गेट आहे. अलीकडेच भारतातील पहिली युनिकॉर्न AI कंपनी कोणती ठरलेली आहे? कृत्रिम. ओला फाउंडर कोण आहे? तर भावेश अग्रवाल यांचीच ही कंपनी आहे. 1 बिलियन क्रॉस केल्यानंतर युनिकॉर्न कंपनी त्याला म्हटलं जातं. 10 बिलियन क्रॉस केलं तर त्याला डेकाकुरान कंपनी म्हटलं जातं. वर्ष 2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन कोण करणार आहे? इंग्लंड. 2023 विजेता विचारलं तर ऑस्ट्रेलिया आहे. ICCने T20 चॅम्पियनशिप सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. फेब्रुवारी 2027 श्रीलंका या ठिकाणी याचं उद्घाटन होणार आहे. स्ट्रीट फास्ट डिफेंडर 2024 हा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणी सुरू केलेला आहे? नाटोने. नाटोबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन फुल फॉर्म आहे. स्थापना 1949 रोजी. मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी. अध्यक्ष जेन्स स्टॉलेनबर्ग हे आहेत. भारतातील पहिले रिसर्च IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे स्थापित केले जाणार आहे? उज्जैन या ठिकाणी. उज्जैन कुठे आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी. IIT इंदोरच्या मदतीने. भारतात एकूण 23 IIT संस्था आहेत. ब्लावंतिक पुरस्कार 2024 या ब्रिटन पुरस्कारांनी किती भारतीय मूळ व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे? या तिघांना. प्रोफेसर राहुल नायर, प्रोफेसर मेहुल मलिक, डॉक्टर तन्मय भारत व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये 3 भारतीय मूळ व्यक्ती आहेत. नागपूर येथे समदेव मंदिर परियोजनेचे उद्घाटन कोठे केले आहे? नवीन पटनायक यांनी. कोणी केलेलं आहे? तर नवीन पटनायक यांनी. फेअर फेस्टिवल अवॉर्डमध्ये बेस्ट फिमेल सिंगर अवॉर्ड कोणी मिळवलेला आहे? शिल्पा राव यांनी. बेस्ट फिल्म 12th फेल. बेस्ट ॲक्टर रणबीर कपूर. बेस्ट ॲक्टर आलिया भट्ट रॉकी और रानी की प्रेम कहाणीसाठी. बेस्ट डायरेक्टर विचारला तर विनोद चोप्रा 12th फेलसाठी. जगातील पहिली मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणत्या कंपनीने सुरू केलेलं आहे? मेसर्ग. हे कुठे? कोपनहेगन, डेन्मार्क या ठिकाणी. नुकत्याच सुप्रीम कोर्टाच्या डायमंड जुबली सेलिब्रेशनचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. सिल्वर जुबली 25 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सेलिब्रेट करण्यात येते. गोल्ड जुबली 50 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सेलिब्रेट करण्यात येते. डायमंड जुबली 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेट करण्यात येते. सुप्रीम कोर्टची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी. उद्घाटन 28 जानेवारी 1950 रोजी. एक मुख्य न्यायाधीश आणि 33 अन्य न्यायाधीश आहेत. यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते. 50वे मुख्य न्यायाधीश हे DY चंद्रचूड आहेत. भारताने कोणत्या देशाला ब्रह्मोस मिसाईल निर्यात करण्याची घोषणा केलेली आहे? फिलिपिन्स. ही इतर माहिती तुम्ही पाहून घ्या. भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान सदा तन्सिक नावाचा सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे? सौदी अरब. हे पहिले संस्करण आहे. आयोजित राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रुसोमा ऑरेंज फेस्टिवल 2024 आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? नागालँड या ठिकाणी. हा 4था फेस्टिवल आहे. कोहिमा जिल्हा येथील रुसोमा या गावामध्ये. हर्निबल महोत्सव हा नागालँडमध्ये होतो. हे लक्षात ठेवा. हा पण महत्त्वाचा उत्सव आहे. 1 ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ऑस्ट्रेलिया ओपन 2024 ग्रँड स्लॅम टुर्नामेंटमध्ये पुरुष एकेरीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? जनिक सिनर. हे इटलीचे आहेत. पहिल्यांदाच हा पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे. उपविजेता डॅनियल मेदवेदेव रूसचे आहेत. FIH हॉकी 5 महिला विश्वकप 2024 कोणी जिंकलेला आहे? नेदरलँडने. उपविजेता भारत आहे. आयोजित मस्कट ओमान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अलीकडेच कोणत्या क्रिकेट खेळाडूंनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 147 चेंडूमध्ये 300 रन बनवून विश्व रेकॉर्ड बनवलेला आहे? तन्मय अग्रवाल यांनी. रणजी ट्रॉफी राऊंड 4 मॅचमध्ये विरुद्ध अरुणाचल प्रदेश आहे. 119 चेंडूमध्ये द्विशतक करण्यात आलेला आहे. 147 चेंडूमध्ये त्रिशतक केलेलं आहे. यापूर्वी 123 चेंडूमध्ये द्विशतक करण्याचे रवी शास्त्री यांचे रेकॉर्ड त्यांनी तोडलेला आहे.
ISSF विश्वकपमध्ये 253.7 गुण मिळवून कोणी विश्वविक्रम केलेला आहे? दिव्यांश सिंह पवार यांनी. आयोजन कायरो मिश्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ISSFचा फुल फॉर्म इंटरनॅशनल शूटिंग. जानेवारी महिन्यातला शहीद दिवस किती तारखेला असतो? 30 जानेवारी रोजी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी या दिवशी असते. 30 जानेवारी 1948ला नथुराम गोडसे या व्यक्तीने त्यांची हत्या केलेली आहे. बिर्ला हाऊस या ठिकाणी म्हणजे आताची गांधी स्मृतीच्या कंपाऊंडमध्ये या ठिकाणी समाधीस्थळ विचारलं तर राजघाट दिल्ली या ठिकाणी आहे. शहीद दिवस 23 मार्च या दिवशी सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची पुण्यतिथी आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रजासत्ताक दिन परेड 2024मध्ये कोणाच्या जंकेने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? सांस्कृतिक मंत्रालयाच्या, या ठिकाणी लक्षात ठेवा. 2023 मधील विजेता जंकी विचारले तर उत्तराखंडची आहे. 2022 आणि 2021 उत्तर प्रदेशची आहे, हे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश राज्य सरकारने उत्तर प्रदेश या राज्याची पहिली जल मेट्रो कोटे सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, अयोध्या या ठिकाणी. उत्तर प्रदेशमधील प्रथम सोलर सिटी अयोध्या आहे असणार आहे. भारतातील प्रथम सोलर सिटी विचारली तर सांची मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. उत्तर प्रदेश प्रथम जल मेट्रो अयोध्या या ठिकाणी. भारतातील प्रथम जल मेट्रो कोची केरळ या ठिकाणी आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारने उत्तर प्रदेश या राज्याची पहिली जल मेट्रो कोटे सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, अयोध्या या ठिकाणी. कोणत्या राज्य सरकारने लघुवन उत्पादनासाठी लाभा MSP योजना सुरू केलेली आहे? ओडिसाने. ओडिसामध्ये चिल्का सरोवर आहे, हे लक्षात ठेवा. कतार आणि बांगलादेशच्या दरम्यान किती वर्षांचा गॅस पुरवठा करार झालेला आहे? 15 वर्षांचा. 2026 पासून सुरू होणार आहे. LNG गॅस पुरवठा करणार आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅस LNGचा फुल फॉर्म आहे. अलीकडेच कोणत्या कंपनीला टॉप एम्प्लॉयर 2024 मध्ये नियुक्त करण्यात आलेला आहे? NTPCला. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन फुल फॉर्म आहे. स्थापना 1975 रोजी झाली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अलीकडेच कोणत्या भारतीय बॉक्सरने इंटरकॉन्टिनेंटल किताब 2024 मिळवलेला आहे? मनदीप झांगडा यांनी. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? अभिनेते अशोक सराफ. 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार श्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच काय, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि नानासाहेब धर्माधिकारी या दोघांना सुद्धा काय केलेले पुरस्कार देण्यात आलेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळवण्यासाठी भारत सरकारकडून शिवाजी महाराज यांच्या काळातील किती किल्ल्यांचं नामांकन पाठवण्यात आलेलं आहे? 12. अलीकडेच अर्थ मंत्रालयाने आर्थिक सर्वेक्षणाऐवजी कोणता रिपोर्ट दिलेला आहे? भारतीय अर्थव्यवस्था एक समीक्षा, इंडियन इकॉनॉमी अ रिव्ह्यू त्याला म्हटलं जातं. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या भ्रष्टाचार निर्देशकात भारताचा कितवा क्रमांक आहे? 93वा. करप्शन परसेप्शन इंडेक्स याला म्हटलं जातं. प्रथम डेन्मार्क आहे, स्कोर 90. द्वितीय फिनलँड, स्कोर 87. तृतीय न्यूझीलंड, स्कोर 85 आहे. भारताचा 93वा स्कोर आहे. भारत हा 93व्या क्रमांकात आहे, स्कोर 39. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल 180 देशांपैकी हा रिपोर्ट जारी करत आहे. कोण? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. हा काय? झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेले आहे? चंपाई सोरेन. जमीन घोटाळ्यातील भूमिकेसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे. ED चौकशीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ग्रेप्तार करण्यात आलेलं होतं. खेलो इंडिया विंटर गेम 2024चा शुभांकर काय ठेवण्यात आलेला आहे? शान. संस्करण 4 आहे, आयोजित लडाख आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी. लडाख 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यानचे आहे. जम्मू काश्मीर येथे 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अलीकडेच मलेशियाचे 17वे राजा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सुलतान इब्राहिम. कोणत्या कंपनीने पहिल्यांदाच मानवी मेंदूमध्ये चिप बसवलेली आहे? न्यूरालिंक कंपनीने. एलोन मस्क यांची ही कंपनी आहे. इंडिया एनर्जी वीक 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? गोवा या ठिकाणी. 6 ते 9 फेब्रुवारी. माहितीनुसार 2023 मध्ये जगातील सर्वाधिक विक्री करणारा कार उत्पादक कोणती कंपनी ठरलेला आहे? टोयोटा. प्रथम टोयोटा आहे, सेकंड आहे वोल्क्सवॅगन आहे. 2023 मध्ये विक्री बघा, या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही. PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. IMFने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP अंदाज किती सांगितलेला आहे? 6.7%. ही फेब्रुवारी 2024 मधील डाटा आहे. IMF बद्दल माहिती पाहूया. स्थापना 1945 रोजी, मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. अलीकडेच इंडियन कोस्ट गार्ड दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? 1 फेब्रुवारी दरम्यान. स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झालेली आहे. 18 ऑगस्ट 1978 रोजी संसदेने अधिकृतपणे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. भारतीय तटरक्षक दलाने 2024 मध्ये 48वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स 2024मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक मिळवलेलं आहे? महाराष्ट्राने. 6वी आवृत्ती आहे आयोजित तमिळनाडू या ठिकाणी 19 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन करण्यात आलेलं आहे. शुभंकर वीरामंगाई नवीन गेम बुशू यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. अलीकडेच भारतीय लष्कराची पहिली महिला सुभेदार कोण बनलेली आहे? प्रीती रजक बनलेले आहेत. प्रीती या मूळच्या मध्य प्रदेशातील आहेत. सैन्यामध्ये सुभेदारपद मिळवणारी प्रीती रजक ही पहिलीच महिला आहे. अलीकडेच आशिया क्रिकेट परिषदचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? जय शहा तिसऱ्यांदा पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत. जानेवारी 2021मध्ये पहिल्यांदा ते अध्यक्ष झालेले आहेत. आशिया क्रिकेट परिषदबद्दल माहिती पाहूया. स्थापना 1983 रोजी. मुख्यालय कोलम, श्रीलंका या ठिकाणी. एकूण सदस्य 25 आहेत. अलीकडेच भारतामध्ये एकूण किती रामसर साईट झालेल्या आहेत? एकूण 80. भारतामध्ये 5 नवीन रामसर साईट झालेल्या आहेत. कर्नाटकातील 3 पाणथळ भूभाग आणि तमिळनाडूमध्ये 2 नवीन रामसर साईट या ठिकाणी झालेल्या आहेत. कर्नाटकमध्ये मागदी केरे संवर्धन राखीव, अंक समुद्र पक्षी संवर्धन राखीव, अगनाशिनी मोहाने. तमिळनाडूमध्ये कराईबेट्टी पक्षी अभयारण्य, लॉंगवुड श्वाला रिझर्व वन आहे. रामसर कन्व्हेन्शनचे महासचिव डॉक्टर मुसुंबा मुंबा हे आहेत. अलीकडेच भारतीय नौदलाचे निरीक्षण जहाज INS संधायक कोणी कार्यान्वित केलेले आहे? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केलेली. विशाखापट्टणम येथे GSRE कोलकाताने बनवलेला आहे. लांबी 110 मीटर, वजन क्षमता 3800 टन आहे. उंगलाई थेडी उंगल ओरेलिया योजनेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तमिळनाडू या ठिकाणी. अंतरिम अर्थसंकल्प 2024-25मध्ये भारतीय रेल्वेसाठी किती नवीन कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली आहे? 3. अलीकडेच वायुशक्ती या मेगा अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? जैसलमेर, राजस्थान. 17 फेब्रुवारी 2024 रोजी. भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? 2024. स्थापना कधी झाली? 1662मध्ये. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. नौसैन्याध्यक्ष ॲडमिरल R. हरिकुमार आहेत. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणाची मशालवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे? अभिनव बिंद्रा. जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारी रोजी. 2024ची थीम क्लोज द केअर गॅप, एव्हरी वन डिझर्व ॲक्सेस टू कॅन्सर केअर. 4 फेब्रुवारी 2020 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेद्वारे. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस 7 नोव्हेंबर रोजी असतो, हे पण लक्षात ठेवा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राजीनामा दिलेला आहे? पंजाब. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी. फेब्रुवारी 2024मध्ये वित्त मंत्रालयाचे मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पवन कुमार यांची. अलीकडेच कोणत्या राज्यात सूरजकुंड मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे? हरियाणा. आणि हे संस्करण विचारलं 37वे संस्करण आहे. 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. थीम राज्य विचारलं तर गुजरात आहे. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. 2023मध्ये या मेळ्यासाठी 8 राज्यांना थीम राज्य म्हणून घोषित केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. अलीकडेच महिला आणि बालविकास मंत्रालयाने मुलांच्या पुनर्प्राप्तीसाठी त्यांना परत आणण्यासाठी कोणत्या पोर्टलचे अनावरण केलेलं आहे? ट्रॅक चाइल्ड पोर्टल आणि घर पोर्टल. ट्रॅक चाइल्ड पोर्टल काय? देशातील हरवलेली मुले शोधण्यासाठी आहे. घरचा फुलफॉर्म गो होम अँड रियुनिट, म्हणजे जी मुले स्वतःहून घर सोडून गेलेली आहेत अशा मुलांना शोधून त्यांची देखभाल करणे. UPI सुविधा सुरू करणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरलेला आहे? फ्रान्स. अलीकडेच नागेश ट्रॉफी 2023-24 कोणी जिंकलेली? कर्नाटकने. अलीकडेच डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्रकडून महागौर 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? निखिल वाघ यांना देण्यात आलेला आहे. इकडेच PM सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा कोणी केलेली आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे. AI पॉवरचा रस्ता सुरक्षेसाठी नवा गव्हर्नमेंट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? या ठिकाणी भारताला, म्हणजे 9वा. अलीकडेच नीती आयोगाने पडीक जमीन सुधारण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? गृह हे पोर्टल सुरू केलेले आहे. संपूर्ण भारतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही इतर माहिती आहे ती तुम्ही PDF स्वरूपामध्ये वाचून घ्या. अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराचे नाव बदलण्यात आलेलं आहे? इंदिरा गांधी पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म नर्गिस दत्त पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली ह्या पुरस्कारांमधील जे काही नाव आहेत, म्हणजे इंदिरा गांधी हे नाव किंवा नर्गिस दत्त हे नाव त्याच्यामधील बदललेलं आहे. म्हणजे पूर्ण पुरस्कार नाव बदललेलं आहे का? नाही. परंतु पुरस्कार नाव बदल म्हणजे काय? त्याच्यातले हे जे काही नामकरण आहे ते नामकरण त्याच्यातलं चेंजेस केलेलं आहे, म्हणजे वगळण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अलीकडेच कोणत्या देशाने ड्रीम ऑफ द डेझर्ट या नावाने पहिली लक्झरी ट्रेन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? सौदी अरबने. कोणत्या राज्य सरकारने काजी नेमू हे राज्यपाल म्हणून घोषित केलेलं आहे? आसाम. अलीकडेच अनुप चंद्र पांडे सेवानिवृत्त झाले असून
ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? निवडणूक आयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार आहेत. निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्याचे? अरुण गोयल हे आहेत. भारतीय निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. UAE पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले BAPS हिंदू मंदिर कोणत्या वास्तुशैलीमध्ये बांधले गेलेले आहे? नागर शैलीमध्ये. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम रद्द करण्यात आलेली आहे. ते कोणत्या कलमात संबंधित आहे? कलम 14. भारतातील पहिले हेलिकॉप्टर आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू करणारे कोणते राज्य ठरलेले आहे? उत्तराखंड. कोणत्या राज्य सरकारने वनमित्र योजना सुरू केलेली आहे? हरियाणा. अलीकडे जपानला मागे टाकून कोणता देश तिसरा सर्वात मोठा अर्थव्यवस्था बनलेला आहे? जर्मनी. या ठिकाणी बघा, 1 नंबरला अमेरिका आहे, चीन 2 नंबरला आहे, जर्मन 3 नंबरला आहे, जपान 4 नंबरला आहे, 5 नंबरला भारत आहे. फिफा फुटबॉल रँकिंग 2024मध्ये अलीकडेच भारत कितव्या स्थानावर पोहोचलेला आहे? 117व्या. फिफाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1904 रोजी पॅरिस या ठिकाणी. मुख्यालय ज्युरिच, स्वित्झर्लंड या ठिकाणी. भारतातील पहिली ध्वनी आधारित अँटी ड्रोन सिस्टीम कोणत्या IIT संस्थेने सुरू केलेली आहे? IIT जम्मू. अलीकडेच इंडोनेशियाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहे? प्रबोव सुबियांतो. कोणत्या बँकेने अलीकडेच वर्षातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक पुरस्कार जिंकलेला आहे? साऊथ इंडियन बँक. साऊथ इंडियन बँकबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1929 रोजी. अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने पहिले डिजिटल इंडिया फ्युचर स्किल शिखर संमेलन कोठे आयोजित केलेले आहे? गुवाहाटी, आसाम. अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यामध्ये जागतिक बँकेच्या सहयोगाने इन्स्पायर कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? सिक्कीम. जागतिक बँकेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1944 रोजी. मुख्यालय वॉशिंग्टन DC. अध्यक्ष अजय बांगा आहेत. अलीकडेच ICCने मॅच फिक्सिंगमुळे UK क्रिकेटर रिजवान जावेद यांना किती वर्षासाठी प्रतिबंध लावण्यात आलेला आहे? 17.5 वर्ष. अलीकडेच वर्ष 2023साठी कोणाला 58वा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? संपूर्ण सिंह कल्लरा म्हणजेच काय? गुलजार साहेब. जगद्गुरू रामभद्राचार्य. फेब्रुवारी 2024मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नवाब सलाम. आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1945 रोजी. द हेग, नेदरलँड या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे. द हेग, नेदरलँड या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. अलीकडेच इंटरनॅशनल पोपेट फेस्टिवलचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? चंदीगड. हे 11वे संस्करण आहे. 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान आहे. 26वा प्रश्न. जगातील पहिला लाकडी उपग्रह सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? जपानने. जपान हा नासासोबत काम करून हा उपग्रह सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. उपग्रहाचे नाव आहे लिग्नोसाइट. वजन अंदाजे 330 ग्रॅम असणार आहे. अलीकडेच बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपचा किताब कोणी जिंकलेला आहे? भारताने. उपविजेता थायलंड आहे. भारत पहिल्यांदाच हा किताब जिंकलेला आहे भारताने. कोणत्या भारतीय कंपनीने अलीकडेच गुप्तचर उपग्रह सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? TASL. TASL स्थापना कधी झाली? 2007 रोजी. मुख्यालय हैदराबाद. चेअरमन कोण आहे? बनमाली अग्रवाल. याचा फुल फॉर्म काय आहे? टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि SpaceX या 2 कंपनी मिळून हे तयार करणार आहेत. 77व्या बाफ्टा अवॉर्ड्ससाठी कोणत्या फिल्मने सर्वाधिक अवॉर्ड्स मिळवलेले आहे? ओपनहायमर. जागतिक पोलीस शिखर संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? दुबई, UAE या ठिकाणी. 5 ते 7 दरम्यान. राजस्थान IPS पंकज चौधरी यामध्ये सहभागी आहेत. या परिषद 10 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. 2024मध्ये खजुराहो नृत्य महोत्सवाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे? 50वी. 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही आयोजित करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2024मध्ये पंतप्रधान मोदींनी भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटन कुठे केलेले आहे? जम्मू काश्मीर येथे. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा जम्मू काश्मीरमधील उधमपूर ते श्रीनगरमधील बारामुल्ला या ठिकाणी. बोगद्याचे नाव आहे T-50. बोगद्याची लांबी आहे 12.77 किलोमीटर. चर्चित पुस्तक डब्ल्यू इन डिप्लोमसीचे लेखक कोण आहे? प्रोफेसर SD मुनी आहेत. लाल समुद्रातील मालवाहू जहाजांना हुती बंडखोरांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन युरोपीय संघाने सुरू केलेले आहे? ऑपरेशन एक्सपाइट्स. फेब्रुवारी 2024मध्ये फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? शशी थरूर. नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध त्यांची पुस्तके महत्त्वाची आहेत ते पहा. आंबेडकर अ लाईफ, ॲन इरा ऑफ डार्कनेस, पॅक्स इंडिका, द ग्रेट इंडियन नोवेल.
शांती प्रयत्न 4 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? नेपाळ येथे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होणाऱ्या 119वा देश कोणता ठरलेला आहे? माल्टा. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाने भारतातील 9 प्रकल्पांसाठी 12,800 कोटी रुपयांचं कर्ज जाहीर केलेलं आहे? जपान. जपानबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी टोक्यो आहे. चलन येन आहे. जपानचे प्रधानमंत्री कोण आहेत? तर फुमियो किशिदा. अलीकडेच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म पुरस्कार कोणी मिळवलेला आहे? जवानने. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? संबलपूर, ओडिसा या ठिकाणी. स्थानिक अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये हिमालयन बास्केट सुरू केलेला आहे? उत्तराखंड. विद्यार्थी मित्रांनो, हिमालयन बास्केट ही एक कृषी कंपनी आहे. त्याच्यामध्ये कृषी प्रोडक्ट्स असतात, हे लक्षात ठेवा. अलीकडेच गुगल आणि ॲपलला आव्हान देण्यासाठी इंडस ॲप स्टोअर कोणी सुरू केलेलं आहे? फोनपेने. इंडस ॲप स्टोअर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? जसं की आपण गुगल प्ले स्टोअर वापरतो, बरोबर, त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्स असतात आणि तसंचप्रमाणे इंडस ॲप स्टोअर हे भारतीय असणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्स आपल्याला मिळू शकतात. अलीकडेच भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा रोड नेटवर्क असणारा देश ठरलेला आहे? दुसऱ्या क्रमांकाचा. प्रथम हा अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 45. जी.डी. बिर्ला पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण आहे? प्रोफेसर आदिती सेन डे. समका सरमल्ला जत्रा हा सर्वात मोठा आदिवासी उत्सव कुठे सुरू झालेला आहे? तेलंगणा. 1 करोडपेक्षा जास्त तीर्थयात्री यामध्ये सहभागी असणार आहेत. या उत्सवाला मेदाराम जत्रा महोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. 48वा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्यात पहिले कासव संरक्षण राखीव स्थापन केले जाणार आहे? गोंडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी. IMPEL AI प्रोग्राम भारतामध्ये कोणी सुरू केलेला आहे? फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या राज्य सरकारने बँकलेस स्कूल हा उपक्रम सुरू केलेला आहे? मध्य प्रदेशने. कोणत्या राज्य सरकारने स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स STRFची स्थापना करण्यासाठी NTCA सोबत भागीदारी केलेली आहे? अरुणाचल प्रदेश. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा शुभारंभ कोठे करण्यात आलेला आहे? गुवाहाटी, आसाम या ठिकाणी. संस्करण कितवं विचारलं तर 34 संस्करण आहे. कोणत्या IIT संस्थेने भारतातील सर्वात मोठे ड्रोन पायलट प्रशिक्षण सुरू केलेले आहे? IIT गुवाहाटी. अलीकडे सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील फैली एस नरिमन यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? पद्मविभूषण आणि पद्मभूषण. 1972 मध्ये भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अलीकडेच पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? शहबाज शरीफ. अलीकडेच मार्च 2024 मध्ये 3 दिवसांची आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? कोलंबो, श्रीलंका या ठिकाणी. 1 मार्च ते 4 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेलं येणार आहे. कोणत्या देशासोबत भारताने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे ठरवलेले आहे? ग्रीसने. ग्रीसबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी एथेन्स आहे. चलन युरो आहे. 8व्या आशिया आर्थिक संवादाचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. दोस्ती 16 हा त्रिपक्षीय अभ्यास कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? मालदीव या ठिकाणी. भारत, श्रीलंका आणि मालदीव या तिघांमधील हा त्रिपक्षीय अभ्यास आहे. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संस्करण विचारलं तर 16वा आहे. याची सुरुवात 1991 मध्ये करण्यात आली. भारत आणि मालदीव दरम्यान झालेली होती सुरुवात. 2012 मध्ये श्रीलंका यामध्ये सहभागी झालेला आहे. अलीकडेच कोणत्या संशोधन संस्थेने दुर्गा 2 या स्वदेशी लेझर क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्याची घोषणा केलेली आहे? DRDOने. अलीकडेच माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाले असून ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं त्यांचा कार्यकाळ विचारला तर 1995 ते 1999 आहे. लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळ विचारला तर 2002 ते 2004 दरम्यान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? उज्जैन, मध्य. अलीकडेच भारत सरकारने कोणत्या राज्यात सर्वात मोठ्या सौर बॅटरी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? छत्तीसगड या ठिकाणी. भारत आणि जपान दरम्यानचा संयुक्त सैन्य अभ्यास धर्म गार्जन कोठे सुरू करण्यात आलेला आहे? राजस्थान या ठिकाणी. तिरंदाजी आशिया कप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहे? 14. इराक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. भारताने एकूण सुवर्ण पदक 9 मिळवलेत, रौप्य पदक एकूण 4 मिळवलेत, कांस्य पदक एकूण 1 मिळवलेलं आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदक कोणी जिंकलेलं आहे? भारतीय सेनेने. संस्करण 4 आहे. लडाख आणि काश्मीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. भारतीय सेनेने 10 सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. अलीकडेच दुबईने कोणत्या देशातील नागरिकांना 5 वर्षासाठी मल्टी एंट्री व्हिसा सुरू केलेला आहे? भारतासाठी.
हा विजा सुरू करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. जागतिक आंतरधर्मीय सद्भाव सप्ताह कधी साजरा करण्यात आलेला आहे? 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान फेब्रुवारी 2011 सुरू करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला आहे. विविध धर्मांच्या लोकांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. उत्तराखंड हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? ऋतू बाहरी. हे लक्षात ठेवा. हायकोर्ट न्यायाधीश नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. हायकोर्ट न्यायाधीशांची शपथ राज्यपालांद्वारे केली जाते. अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने मानवी DNA बँक आणि वन्यजीवी DNA बँक स्थापन केलेले आहे? बाणासुर हिंदू विद्यापीठाने म्हणजेच BHUने. DNAचा फुलफॉर्म डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. हे लक्षात ठेवा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ अटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स CASGC 2024 कोठी सुरू केलेली आहे. नवी दिल्ली या ठिकाणी 3 फेब्रुवारीला सुरुवात. कोणत्या तमिळ अभिनेत्याने तमिळ वेत्री कळघम हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? अभिनेता विजय. अलीकडेच गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT कायमस्वरूपी कॅम्पसचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. अलीकडेच RBIने पेटीएम पेमेंट बँकवर कधीपासून प्रतिबंध लावलेला आहे? 29 फेब्रुवारी रोजी. अलीकडेच भारतातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिवल भारत रंग महोत्सव कोठे सुरू झालेला आहे? गुजरात या ठिकाणी. भारतातील 15 शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा 21 दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 150पेक्षा जास्त यामध्ये नाटक प्रदर्शनसुद्धा होणार आहेत. अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तींना ग्रॅमी अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे? शंकर महादेवन आणि जाकीर हुसेन यांना. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 2024-25 या वर्षासाठी 7.36 लाख करोड रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? उत्तर प्रदेश राज्याने. हा उत्तर प्रदेश विधानसभेचा अर्थसंकल्प आहे. उत्तर प्रदेश अर्थमंत्री सुरेश खन्ना आहेत. हे लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2024चा डाटा आहे. अलीकडेच भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख पण कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक जास्त काळ राहण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे? ओलेग कोनोनेन्को. हे लक्षात ठेवा. ब्रँड गार्जियनशिप इंडेक्सनुसार कोणती भारतीय व्यक्ती अव्वल स्थानी आहे? मुकेश अंबानी. अलीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे. अवध बिन मुबारक हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान आहेत? यमन या देशाचे नवीन पंतप्रधान आहेत. यमनची राजधानी साना. चलन यमनी रियाल आहे. एरोस्टोस्थनीज या पाण्याखालील खोऱ्याचा शोध कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? इस्रायल. 2024 राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम काय ठेवण्यात आलेली आहे? विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. फेब्रुवारी 2024 होणाऱ्या कोणत्या शिखर परिषदेसाठी भारताला नामांकित केलेलं आहे? जागतिक सरकार परिषद आयोजित दुबई या ठिकाणी 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी हे पुस्तक कोणी सुरू केलेलं आहे? जनरल अनिल चौहान यांनी. आणि विजय खरे आणि अमित साहित्याचे लेखक आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे हे CDS आहेत. प्रथम CDS हे जनरल बिपिन रावत होते. हे लक्षात ठेवायचं आहे. अलीकडेच कोणत्या अरब देशाने भारतीय पर्यटकांना विजा मोफत केलेला आहे? इराण. फक्त 15 दिवसांसाठी. कोणत्या राज्य सरकारने 40 रोपे प्रकल्पासाठी NHAI सोबत करार केलेला आहे? महाराष्ट्र. DEPWD द्वारे दिव्य कला मेळा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? आगरतळा या ठिकाणी. राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे. 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान हे 14वे संस्करण आहे. अपंग व्यक्तीकडे असलेले विविध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी संधी प्रदान केली जाते या कार्यक्रमाद्वारे. अलीकडेच राष्ट्रीय ब्लॅक HIV एड्स दिवस जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? 7 फेब्रुवारी रोजी. पहिल्यांदा 1999 साजरा करण्यात आलेला होता. थीम एंगेज, एड्युकेट, एम्पॉवर, युनिटिंग टू एंड HIV एड्स इन ब्लॅक कम्युनिटीज. अलीकडेच कझाकिस्तानचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ओल्जास बेक्टोनोव. राजधानी कोणती आहे? कझाकिस्तानची अस्ताना. चलन कझाकिस्तानी तेंगे. राष्ट्रपती कासिम जोमार्ट टोकाएव हे आहेत. अलीकडेच महात्मा गांधींना समर्पित देशातील पहिल्या तांब्याचा बापू टावर कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? बिहार. जागतिक बँकच्या LPI अहवाल 2023 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? 38व्या. याचा फुलफॉर्म विचारला तर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स आहे. 7वी आवृत्ती आहे. प्रथम विचारलं कोणता देश आहे? तर सिंगापूर. अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला UAE चा गोल्डन व्हिसा देण्यात आलेला आहे? आनंद कुमार.
हे प्रसिद्ध गणित शिक्षक आहेत. सुपर 30चे संस्थापक आहेत. RBIने रेपो रेट किती टक्के ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे? 6.5%. सलग 6 वेळा सेम ठेवलेला आहे. RBIने पेटीएम पेमेंट बँकवर प्रतिबंध लावलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत, हे पण लक्षात ठेवा. अलीकडेच कोणत्या शहराला सांडपाणी व्यवस्थापनासाठी वॉटर वॉरियर म्हणून ओळखले जात आहे? नोएडा, उत्तर प्रदेश. अलीकडेच कोणत्या राज्यात किलकारी मोबाईल आरोग्य उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? गुजरात आणि महाराष्ट्र. वर्ल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? निमा सरीखानी. अलीकडेच जागतिक कडधान्य दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? 10 फेब्रुवारी रोजी. दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. सुरुवात 2019 पासून करण्यात आलेली आहे. थीम 2024चे कडधान्य, पौष्टिक माती आणि मानव. 2024 या वर्षामध्ये किती व्यक्तींना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? 5. कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंह, MS स्वामीनाथन, PV नरसिंह राव. अलीकडे 7वे हिंद महासागर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? ऑस्ट्रेलिया. 9 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान. 2016 पासून याची सुरुवात. अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने 137 प्रकाश वर्ष दूर राहण्यायोग्य क्षेत्रांमध्ये सुपर अर्थचा शोध लावलेला आहे? नासाने. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनुसार भारत हा कधीपर्यंत सर्वाधिक तेल मागणी करणारा देश होणार आहे? 2030ला. स्थापना नोव्हेंबर 1974 रोजी झालेली आहे. मुख्यालय पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीबद्दलची ही माहिती आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत यात्रा बस सुविधा सुरू केलेली आहे? दिल्ली सरकारने. अलीकडेच AIIMSने कॅन्सर ओळखण्यासाठी कोणत्या AI प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? iOncology.ai. AIIMSचा फुल फॉर्म ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे. स्थापना 6 फेब्रुवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. अलीकडेच प्यारेलाल शर्मा यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय LIC म्युच्युअल फंडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रवी कुमार झा. LICची स्थापना 1950 रोजी. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती आहेत. अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे? फिजी आणि पापुआ न्यू गिनी या 2 देशांनी. नुकत्याच फेब्रुवारी 2024मध्ये विश्व पुस्तक मेळा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? नवी दिल्ली. 10 फेब्रुवारी 2024 रोजी. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणी जिंकलेले? वेई आयोजित नेदरलँड या ठिकाणी. विजेता वेई हे चीनचे आहेत. उपविजेता गुकेश डी भारताचे आहेत. अलीकडेच मुंबई येथे कोणी लहान प्राण्यांचे हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? टाटा ट्रस्टने. अलीकडेच कोणती IIT संस्था स्वदेशी 155 mm दारूगोळा तयार करण्याची घोषणा केलेली आहे? IIT मद्रासने. अलीकडेच बिहार राज्य सरकारने राज्य आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी कोणते ॲप सुरू केलेले आहे? नितीश. नोवेल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन फॉर सेफ्टी ऑफ ह्युमन लाईव्ज हे त्याचा फुल फॉर्म आहे. अलीकडेच टाटा डिजिटलचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नवीन ताहिलियानी. गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करण्याची घोषणा केली. हा कायदा केव्हा बनवण्यात आलेला होता? 2019मध्ये. अलीकडेच भारत सरकारने ब्रह्मपुत्रा नदी व्यवस्थापनासाठी ADB सोबत किती डॉलरचे कर्ज करार केलेला आहे? $200 मिलियन. ADB ASEAN डेव्हलपमेंट बँक आहे. स्थापना 1966 रोजी. मुख्यालय फिलिपिन्स या ठिकाणी आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ताडोबा कावल संरक्षण रिझर्व्हसाठी मंजुरी दिलेली आहे? तेलंगणा आहे. अलीकडेच कोणत्या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने नेल्सन मंडेला पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे? NIM. निमहन्स. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड. अलीकडेच विज्ञानातील महिला आणि मुलींसाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? 11 फेब्रुवारी रोजी. इंटरनॅशनल डे ऑफ वुमेन अँड गर्ल्स इन सायन्स. थीम वुमेन अँड गर्ल्स इन सायन्स लीडरशिप अ न्यू इरा फॉर सस्टेनेबिलिटी. सुरुवात 2015 पासून UNGA द्वारे करण्यात आलेली आहे. अलीकडेच भारतातील इन्स्टंट पेमेंट प्रणाली UPI कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली आहे? श्रीलंका आणि मॉरिशस. NPCIने 2016मध्ये UPI सुविधा सुरू केलेली आहे. अलीकडेच महिलांना सशक्त करण्यासाठी स्वाती पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे? केंद्र सरकारने. स्वातीचा फुल फॉर्म सायन्स फॉर वुमेन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. ICC अंडर-19 विश्वकप कोणी जिंकलेला आहे? ऑस्ट्रेलियाने. उपविजेता भारत आहे. अलीकडेच पेटीएम ई-कॉमर्सचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? पाय प्लॅटफॉर्म.
अलीकडेच चेन्नई सुपर किंग्सचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाला निवडलेले आहे? कॅटरिना कैफ यांना. अलीकडेच फिनलँडचे नवीन राष्ट्रपती कोण ठरलेले आहेत? अलेक्झांडर स्टब. राजधानी हेलसिंकी आहे. चलन युरो आहे. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने दुर्गम गावामध्ये अप्पर पोर्टल सुरू केलेलं आहे? शिक्षण मंत्रालयाने. अलीकडेच ओडिशा राज्य सरकारने कोणते वन जैवविविधता हेरिटेज स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे? गुप्तेश्वर वन. कोणत्या शहराने 2026पर्यंत जगातील पहिली हवाई टॅक्सी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? दुबईने 2026पर्यंत सुरू करणार आहेत. विजेवर चालणार आहे. रेंज 161 किलोमीटर आहे. कमाल वेग हा 321 km/h आहे. अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केलेलं आहे? डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी. हे पहिले CDS होते जनरल बिपिन रावत. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र नावाचे संगीत नाटक अकादमीचे प्रशिक्षण केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे? हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी. इंटरनॅशनल इन्क्लुजन अलायन्स कॉन्फरन्स 2024 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे?